दिव्याची वात पूर्ण जळणे याचा संदेश काय असतो? तर नमस्कार मित्रांनो, पॉवरफुल टिप्स या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. जय श्री कृष्णा. तर भारतीय संस्कृतीत दीप आणि दिवा यांना विशेष महत्त्व आहे. कोणतेही धार्मिक कार्य, पूजा, यज्ञ, व्रत, उपासना किंवा साधना दिवा लावल्याशिवाय पूर्ण होतच नाही. दिवा म्हणजे प्रकाश, दिव्यतेचे, शुद्धतेचे आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक. या दिव्याच्या वातीविषयी अनेक धार्मिक मान्यता आहेत. त्यात एक महत्त्वाची मान्यता म्हणजे जर घरात लावलेला दिवा अखेरपर्यंत म्हणजेच वात पूर्णपणे जळून संपली तर तो एक शुभ संकेत मानला जातो. शुभ संकेत म्हणजेच आपल्या जीवनामध्ये काहीतरी चांगल्या गोष्टी होणार आहेत, आपल्याला अशी काही गुड न्यूज मिळणार आहे व आपले आरोग्य देखील चांगले राहणार आहेत. याबद्दलचे संकेत आपल्याला मिळून जातात. आपण दिवा लावण्याचे काम हे दररोज केल्यामुळे आपल्याला त्याबद्दल काही उत्सुकता वाटत नाही, पण ते तसे नाही. दिव्याचे खूप महत्त्व आहे व योग्य पद्धतीने दिवा लावल्यामुळे आपल्याला त्याचे खूप फायदे देखील मिळतात. आपल्या आयुष्यामध्ये सुख आणि समाधान कायम टिकून राहते व तसेच घरातील नकारात्मकता, ताण तणाव, आर्थिक समस्या या सर्व दूर होतात. या साध्या वाटणाऱ्या घटनेमागे खोल आध्यात्मिक, वैज्ञानिक आणि शास्त्रीय दृष्टिकोन देखील आहे. तर चला मग पाहूया या सर्व दृष्टिकोनातून दिव्याच्या वातीचे किती महत्त्व आहे. 1. दिव्याची वात म्हणजेच प्रतिकात्मक अर्थ काय आहे? तर वात म्हणजे जीवन प्रवाह. वात म्हणजे कापूस किंवा धागा ज्याद्वारे दिवा जळतो. ही वात म्हणजे जीवनाचा प्रवाह, आत्म्याचा प्रकट स्वरूप. ती जसं जळते तशी ती प्रकाश निर्माण करते, म्हणजेच अज्ञानाचा अंधकार दूर करते. पूर्ण जळणं म्हणजे पूर्णत्वाकडे वाटचाल. वात जर पूर्ण जळली आणि दिवा अखेरपर्यंत विझला नाही याचा अर्थ ती वाट संपूर्णपणे आपल्या उद्दिष्टाला पोहोचली आहे. याचे प्रतिकारात्मक अर्थ असे आहेत: कार्याची पूर्णता, संकल्पाची सिद्धी, इच्छेचे फळ प्राप्त होणे, भक्तीचे फळ मिळणे व घरामध्ये शुभ आणि सत्वगुणी ऊर्जा असणे. 2. शास्त्रानुसार दिव्याचे महत्त्व काय आहे ते आपण आता पाहूया. तर स्कंदपुराणातील उल्लेख. स्कंदपुराणात दीपदानाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. त्यात म्हटले आहे की दीपज्योती परब्रह्म म्हणजेच दिव्याचा प्रकाश म्हणजेच ब्रह्मस्वरूप आहे. पद्मपुराणातील संकेत काय आहेत? तर पद्मपुराणात म्हटलं आहे की जो दिवा श्रद्धेने, भक्तीने आणि सात्विकतेने लावला जातो त्याच्या ज्योतीचा प्रकाश दैविक शक्तींना आकर्षित करतो. त्यामुळे घरात सुख, समृद्धी आणि शांती सतत कायम राहते, नांदते. तर आता गरुड पुराणातील दृष्टिकोन आपण पाहूयात. गरुड पुराणानुसार जर दिव्याची वात अर्धवट जळून विझते तर तो अशुभ संकेत मानला जातो, परंतु वात जर अखेरपर्यंत जळून संपली तर तो देवता प्रसन्न होतात आणि घरावर त्याचा आशीर्वाद राहतो. पुढील माहिती पाहण्या अगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. माता लक्ष्मी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. 3. दिव्याची वात पूर्ण जळल्यास होणारे शुभ संकेत. कार्यसिद्धी. जर आपण कोणतेही कार्य, संकल्प, व्रत किंवा पूजा करत असाल आणि त्यात लावले तर तो संकल्प सिद्ध होण्याचा संकेत मानला जातो, म्हणजेच आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. घरात सात्विक ऊर्जा. पूर्ण जळणारी वात दर्शवते की घरात सद्गुणी, शुद्ध आणि सकारात्मक ऊर्जा आहे. अशा घरात दैवी शक्तींचं वास्तव्य देखील असतं. देवतांची कृपा. शास्त्रानुसार देवता तिथेच निवास करतात जिथे दीपकांचा उजेड, मंत्रांचा नाद आणि सात्विक वातावरण असतं. दिवा पूर्ण जळणं याचा अर्थ देवता आपल्या परिस्थितीत समाधानी आहेत. दृष्टबाधा नाहीशी होणे. वात पूर्ण जळली तर असेही मानले जाते की घरावर किंवा व्यक्तीवर असणारी कोणतीही दृष्ट किंवा नेगेटिव्ह ऊर्जा नष्ट झाली आहे. 5. ज्योतिषशास्त्राचा दृष्टिकोन.
ग्रह शांती आणि दीप. दिवा लावल्यावर जर वात पूर्ण जळते तर तो संकेत असतो की ग्रहदोष कमी होत आहेत किंवा ग्रह अनुकूल आहेत. दिव्याच्या वात कशा पद्धतीने जळते याचा थेट राशीवर देखील परिणाम होतो. तर तो परिणाम कशा पद्धतीने होतो ते आपण पाहूया. विशेषतः शनिवारी किंवा अमावस्येच्या दिवशी दिवा लावल्यावर तो जर पूर्ण जळतो तर तो शनिदेव किंवा पितरांची कृपा असल्याचे मानले जाते. दिव्याची वात पूर्ण जळल्यास देवी देवतांची पूजा करताना आपण तेल तुपाचा दिवा लावतो, पण कधीकधी तो दिवा मध्येच विझतो तर कधी संपूर्ण वात जळून जाते. त्यासाठीचे काही संकेतही नमूद केले आहे. शास्त्रानुसार असे म्हटले जाते की जर एखाद्या व्यक्तीने दिवा लावला आणि वात पूर्णपणे जळली तर त्या व्यक्तीच्या मोठी इच्छा लवकरच पूर्ण होते आणि शत्रूपासूनही मुक्ती मिळू शकते. तसेच देवाचे आशीर्वाद कायम आपल्या सोबत राहतात. एखाद्या व्यक्तीचा दिवा मध्येच विझला तर याचा अर्थ असा होतो की आपण एकाग्रतेने आणि कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे, तरच भविष्यात आपण यश मिळवू शकतो. दिवा लावताना कोणते नियम पाळावे? तर मंदिरात दिवा लावल्याने व्यक्तीला अनेक फायदे मिळतात, परंतु शास्त्रानुसार दिवा लावण्याचे नियम सविस्तरपणे मी येथे सांगितले आहे. त्याचे पालन करणे फार महत्त्वाचे आहे. देवी देवतांच्या समोर तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्यास शुभ फळ मिळू शकते असे सांगितले जाते. तर जर एखाद्या व्यक्तीच्या दिव्यात एक फूल तयार झाले तर याचा अर्थ असा होतो की तुमची पूजा देवापर्यंत पोहोचते आणि देव तुमच्या पूजेने संतुष्ट होतो. यासोबतच तो तुम्हाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे मदत करत असतो. जर दिव्याच्या ज्योतीत बासरीचा आकार तयार होत असेल तर त्याचा अर्थ भगवान श्रीकृष्णाचे प्रेम आणि आशीर्वाद तुमच्यावर आहेत आणि तुम्हाला लवकरच चांगली बातमी देखील मिळू शकेल. दिव्याचे नियम आणि पालन. दिवा उजव्या हातानेच लावावा. हिंदू शास्त्रानुसार दिवा उजव्या हाताने लावल्यास त्याचा शुभ परिणाम जास्त चांगला होतो. दिव्या लावण्याची योग्य दिशा कोणत्या आहेत? तर पूर्वमुखी दिवा ज्ञानाची प्राप्ती होते. उत्तरमुखी दिवा लावल्यावर धन लक्ष्मी प्राप्त होते. दक्षिणमुखी दिवा लावल्यावर पितरांसाठी विशेष काळ होतो. पश्चिममुखी दिवा अर्धकालीन निषिद्ध असतो. दिव्यातील तेलाचे महत्त्व काय आहे ते आपण जाणून घेऊया. तर तिळाचे तेल शनिशांतीसाठी, तुपाचा दिवा लक्ष्मीप्राप्तीसाठी व सरसोचे तेल नेगेटिव्ह एनर्जी हटवण्यासाठी या तेलांचा उपयोग केला जातो. दिवा आणि वास्तुशास्त्र. वास्तुशास्त्रामध्ये दिव्याचे महत्त्व खूप आहे. जर घराच्या नैऋत्य कोपऱ्यात दिवा लावल्यास ते नकारात्मक ऊर्जा दूर करतं. वात पूर्ण जळली म्हणजेच घराचे वास्तुदोषही कमी होत आहेत असे मानले जाते. दिवा जळताना लक्षात ठेवायच्या गोष्टी. 1. दिवा कायम खाली बसूनच लावावा. 2. घरातील देवस्थान स्वच्छ ठेवणे अनिवार्य आहे. 3. वात पूर्णपणे लावलेली असावी. 4. दिवा झोपण्यापूर्वीच विझवू नये, नैसर्गिकपणे विझू द्या. 5. वात जर विझली तर पुन्हा लावावी. अशुभता दूर होण्यासाठी ते महत्त्वाचे आहे. अनुभव आणि भक्तांची मते. खूप भक्त असे अनुभव सांगतात की त्यांनी मनोभावे दीप लावले आणि दिव्याची वात पूर्ण जळली. त्यानंतर त्यांचे कार्य यशस्वी झाले, नोकरी मिळाली, वडिलांचे आरोग्य सुधारले, घरामध्ये आनंद आला व इत्यादी. घरातील दिव्याची वात जर पूर्ण जळली तर वास्तुशास्त्रानुसार हा एक अत्यंत शुभ संकेत आहे. हा केवळ एक धार्मिक विश्वास नसून यामागे मानसिक शांती, सकारात्मक ऊर्जा आणि आध्यात्मिक उन्नती यांचा सखोल संबंध देखील आहे. दिव्याची ज्योत जर अखंड जळत राहिली तर ती फक्त अंधकार नाहीसा करत नाही, तर मनात नवचैतन्य, श्रद्धा आणि आस्था निर्माण करते. वात पूर्ण जळली म्हणजेच आपले संकल्प पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत असे आपण समजून जावे.
या व्हिडिओमधील माहिती तुम्हा सगळ्यांना उपयुक्त अशी वाटली असेल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा, ज्यामुळे मी अपलोड केलेला व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला दिसेल व तुम्ही तो निश्चितपणे पाहू शकाल। व तसेच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आहे। जय श्री कृष्ण।